आरोग्य विभागामध्ये 6,500 कोटींचा अॅम्ब्युलन्स घोटाळा होतोय असा आरोप खेकडा दाखवत रोहित पवारांनी तानाजी सावंत यांच्यावर केलेला आहे। आरोग्य विभागात मोठा घोटाळा झालाय असं सुद्धा वक्तव्य रोहित पवारांनी केलंय। काही वेळापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात ते बोलत होते। बालमृत्यूवरून रोहित पवारांनी त्यांना सवाल सुद्धा उपस्थित केलाय। काही दिवसांपूर्वी दूध घोटाळा सुद्धा त्यांनी बाहेर काढला होता आणि त्यांनी पत्रकार परिषद घेणार असं सुद्धा सांगितलं होतं आणि काल त्याने एक्सपोज केली होती, त्यानुसार ते आज बोलत होते। जी आपल्याला ॲम्ब्युलन्स घ्यायचे आहेत ते कॅपेक्स साठी सरकारनेच पैसा दिला, त्याची किंमत बघा। एएलएस म्हणजे ॲडव्हान्स जी ॲम्ब्युलन्स असते त्याच्यामध्ये 48 लाख रुपयाचं एक गाडी असं पहिला जीआर मध्ये, म्हणजे या सरकारच्या पहिल्या जीआर मध्ये धरलं होतं। ते नंतरच्या जीआर मध्ये दुसऱ्या जीआरला 3 कंपन्याला समाविष्ट करायचं म्हणून 84 लाखाला नेलं। बीएलएस 30 लाखावरनं 62 लाखावर नेली। निनो मध्ये लहान मुलांसाठी जी काही ॲम्ब्युलन्स असते 48 लाखावरनं 91 लाखावर नेली। आता ह्याच्यात किती कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला। जर ऑगस्ट 2023च्या जीआर प्रमाणे घेतलं असतं तर 577 कोटी रुपये लागले असते, पण ह्यांनी जीआर बदलला 1116 कोटी रुपये लागले। भ्रष्टाचार 93%, म्हणजे 539 कोटी रुपये फक्त ॲम्ब्युलन्स घेण्यामध्ये भ्रष्टाचार तिथं झालेला आहे। जे मंत्री आहेत आरोग्य विभागाचे यांनी डायरेक्ट 6,500 कोटीचा घोटाळा, कांदा अनुदान 800 कोटीचं। त्यामुळे हे जे काय आहे ते फार वाईट गोष्ट इथं घडली आहे। दिवसाला 38 बालकं मृत्युमुखी पडतायत आणि हे जो विभाग आहे आरोग्य विभाग हा पैसे खाण्यामध्ये मग्न आहे। त्यामुळे आमचा साफ आरोप आहे 6,500 कोटीचा ॲम्ब्युलन्सचा घोटाळा तो सुद्धा दलालीचा आहे।